आजच्या विज्ञानानुसार संजय यांना दूरदृष्टीने कुरुक्षेत्रावरील युद्धप्रसंग किंवा गीता हे धृतराष्ट्रांना सांगण्यासाठी काय काय करावं लागलं असेल, त्याच्यामध्ये मला असं वाटतं की टेलिपॅथी, इंट्युजन, प्रज्ञायोगा, मेडिटेशन, व्हायब्रेशन अँड फ्रिक्वेन्सी मॅचिंग थेरपीज, ऑरा लाईट, एक्स्ट्रीम सेन्सेस आणि सेल्फ हायप्नोसिस या सर्व गोष्टी एकत्रितपणे आणि त्याही एक्स्ट्रीम लेवलला अभ्यासून त्यांना दिव्य दृष्टी प्राप्त झाली असेल असं आजच्या विज्ञानानुसार मला वाटतं. 1867 साली गुत्साव झांडर या सायंटिस्टने व्हायब्रेशन थेरपीचा शोध लावला. मग आत्ताच्या काळात त्यांनी जर शोध लावला तर आपल्या पूर्वजांनी ओम उच्चारण, टाळ, घंटेचा एक व्यवस्थित व्हायब्रेशन आणि फ्रिक्वेन्सी, मंत्रोच्चार, चायनामध्ये असलेली बाउल थेरपी किंवा तिंगशा बेल हिलिंग थेरपी या सर्व गोष्टी किंवा बासरी किंवा आत्ताचं आपलं जे संगीत आहे या सर्व गोष्टी सुद्धा त्या व्हायब्रेशन आणि फ्रिक्वेन्सी थेरपीमध्ये मोडत नसतील का, जे आपल्याला माहीत नसतील? नमस्कार. महाभारतात धृतराष्ट्रांना युद्धाचा प्रसंग ते अंध असल्यामुळे पाहता येणार नव्हता आणि तो प्रसंग, ती गोष्ट, सगळं काही माहिती होण्यासाठी त्यांना कुणीतरी ते पाहून सांगितलं जावं या हेतूने महर्षी व्यासांनी त्यांच्या परम शिष्याला म्हणजे संजय यांना दूरदृष्टी प्रदान केली. म्हणजे ज्याच्याने संजय महालात बसून कुरुक्षेत्रावर काय घडतंय ते प्रसंग धृतराष्ट्रांना सांगत होते. ज्याच्यात पूर्ण महाभारताचं युद्ध तर सांगितलंच गेलं, पण सगळ्यात परम गोष्ट म्हणजे गीता सांगितली गेली. एका जागेवर बसून एवढ्या दूरचं पाहणं, या गोष्टी मागे सुद्धा काही विज्ञान असू शकतं का, याचा आपण आज विचार करतोय. आणि आजचा आपला विषय आहे, हे विज्ञान संजयाची दूरदृष्टी सिद्ध करेल का? तर बघा, युद्धाच्या 20 वर्षा अगोदर श्रीकृष्णांना हे माहीत होतं की एक दिवस महाभारताचं युद्ध होणार आहे. मग हा अंदाज त्यांनी 20 वर्ष आधी कसा लावला असेल, किंवा संजय एका जागेवर बसून एवढ्या अंतरावरचं कसं काय पाहू शकत होते, या गोष्टीसाठी त्यांना काय काय वापरावं लागलं असेल. त्यांना पाहणं म्हणजे डोळे, ऐकणं म्हणजे कान, सगळे सेन्सेस एकवटणं म्हणजे तिथं चालत असलेला वारा, तिथं पडत असलेला उजेड, तिथला जो लाईट आहे त्याची ॲडजस्टमेंट, संध्याकाळ सकाळ त्या गोष्टी, साऊंडचे जे वेव्ज आहेत त्यांचे व्हायब्रेशन्स, फ्रिक्वेन्सीज, या सर्व गोष्टी त्यांना एकत्रितपणे वापराव्या लागल्या असतील. मला असं वाटतं की दिव्य दृष्टी म्हणजे टेलिपॅथी, इंट्युजन, प्रज्ञायोगा, जे आज श्री श्री रविशंकर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय, मेडिटेशन, व्हायब्रेशन्स, फ्रिक्वेन्सीज आणि त्या मॅच करणं, ऑरा लाईट, एक्स्ट्रीम सेन्सेस यूज अँड सेल्फ हायप्नोसिस, या सर्व गोष्टी एकत्रितपणे वापरून जी व्यक्तिमत्व किंवा जी पर्सनॅलिटी बाहेर निघाली असेल, जे सेन्सेसचा वापर बाहेर निघाले असेल, ती म्हणजे कदाचित संजयांची दूरदृष्टी असू शकते. बघा, आपण या गोष्टी कशा आहेत त्याचा अंदाज घेऊ. आपल्याला आपली पृथ्वी गोल आहे हे तेव्हा कळलं जेव्हा ती दुरून पाहिली गेली किंवा तिच्याबद्दलचे काही सिद्धांत सिद्ध झाले. जोपर्यंत ते माहीत नव्हतं तोपर्यंत पृथ्वी चपटी आहे असाच एक सिद्धांत प्रचलित होता. आणि जेव्हा पृथ्वी गोल आहे असं सांगितलं गेलं त्यावेळेस त्या विचारवंताला, त्या शास्त्रज्ञाला समाजाने धुतकारलं. मग कालांतराने कळलं की पृथ्वी गोल आहे, पण ते आत्ताच्या इन्स्ट्रुमेंट्सने, आत्ताच्या हत्यारांनी, आत्ताच्या सर्व गोष्टी आपल्या हातात आल्यानंतर जे आपण दुरून पृथ्वीला पाहू शकतो तेव्हा ते सिद्ध झाले. पण आपल्या पुराणातल्या काही गोष्टी आहेत त्याच्यात सुद्धा या गोष्टींचा उल्लेख आहे आणि तो आज जसाच्या तसा सिद्ध होताना दिसतोय. जसं महाभारतात धृतराष्ट्रांनी विचारलं की सांग मला तुझ्या दिव्य दृष्टीने जग कसं दिसतंय, तेव्हा त्यांनी असं सांगितलं की मला जग हे ससा आणि 2 पिंपळाचे पानं एकमेकांकडे टोक करून आहेत असं दिसतंय. जर आजच्या दृष्टीने सुद्धा ते पाहिलं तर आपल्या जगाचा नकाशा हा उलटा ससा आणि 2 पिंपळाचे पानं अशी सगळे खंड एकत्र येऊन दिसतं. मग हा योगायोग समजावा की त्या काळातलं खरं ज्ञान समजावं,
हा एक वेगळा विषय राहू शकतो. पुढची गोष्ट आहे की जर समजा त्यावेळेस 1867 साली जे जेंडर गुत्सव आहेत त्यांनी व्हायब्रेशन थेरपीचा शोध लावला. मग आपले जे पूर्वज होते त्यांनी टाळ वाजवणे, टाळी वाजवणे, ओम उच्चारण करणे, मंत्रोच्चार करणे किंवा बाऊल जे आहे चायनामध्ये ती बाऊल घासून ती जी थेरपी वापरली जाते ती असणे, तिंगशा बेल असणे, या सर्व गोष्टींचा आजच्या काळात ट्रीटमेंटसाठी उपयोग का होतोय? टाळी वाजवल्याने आपल्यामध्ये काय तरंग तयार होतात? सायंटिफिकली प्रूव्ह आहे. तिंगशा बेलचे काही हर्ट्स, काही फ्रिक्वेन्सीज नंतर आपल्यामध्ये हिलिंग का होतं? प्रूव्ह आहे. ओम उच्चारणाचं तर तुम्हाला सांगणंच नको. अँगर थेरपी, मॅनेजमेंट, मेडिटेशन्स, व्यक्तिमत्व, एव्हरीथिंग सगळ्या ठिकाणी ओम उच्चारणाचा उपयोग होतोय की नाही हेही आपल्याला माहिती. मग हे जे व्हायब्रेशन्स आहेत हे त्या काळापासून नाहीयेत का? आपल्या मंदिरांना घंटा आधीपासून नाहीये का? आपल्याला ओम उच्चारण, मंत्रोच्चार एका व्यवस्थित लयीत आणि एका व्यवस्थित फ्रिक्वेन्सी, एका व्यवस्थित व्हायब्रेशन मध्येच का म्हटलं जातं? तर या गोष्टीचं कुठंतरी जुळवणी होत असावी, म्हणजे ते व्हायब्रेशन्स कुठंतरी आपल्या आतमध्ये काम करतात हे सिद्धच आहे. मग ते संजयांनी वापरलं नसेल का? वापरलं असेल. पुढचं टेलिपॅथी. टेलिपॅथी हा असा एक गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये आपले विचार हे समोरच्या व्यक्तीशी न बोलता, इवन समोरची व्यक्ती आपल्या जवळ जरी नसेल, ती व्यक्ती काही अंतरावर जरी असेल, तरी सुद्धा तुम्ही आपले विचार त्या व्यक्तीच्या मेंदूच्या फ्रिक्वेन्सीज आणि व्हायब्रेशन्स मॅच करून तुम्ही आपले विचार समोरच्या व्यक्तीला देऊ शकता. असं बऱ्याचदा सिक्स सेन्सने तुम्हाला घडलेलं असेल की आज सकाळी उठल्यानंतर तुम्ही एखादं गाणं मनात आणलेलं असेल आणि दिवसभर तुम्हाला ते गाणं ऐकायला मिळालं असेल. तो एक मनाचा खेळ म्हणतो आपण, पण ती फ्रिक्वेन्सी जुळली नसेल का? एखाद्या नवीन स्थळावर गेल्यानंतर मी इथं अगोदर येऊन गेलोय असं तुम्हाला वाटणं ही त्या जागेची फ्रिक्वेन्सी तुम्हाला मॅच होत नसेल का? किंवा आत्ताच्या घडीला जर म्हटलं तर प्रसिद्ध जादूगार सुवानी शाह ज्या आहेत त्या तुम्हाला समोर बसून तुमच्याशी एकही शब्द न बोलता तुमच्या मनात काय चाललंय हे ओळखून दाखवू शकतात आणि त्या हेही म्हणतात की याच्यात कुठलीही जादू नाही. मग ही जे काही असेल हे त्या काळी संजयांनी वापरलं नसेल का? नक्कीच वापरलं असेल. ज्याच्यात आता आपण जे काही आपल्या पौराणिक कथा पाहतो ज्याच्यामध्ये डोळे बंद करून जे ऋषी बसलेले असतात त्यांचा शिष्य त्यांच्या समोर येतो, पण तो शिष्य समोर येण्याआधी तो महालाच्या बाहेर, आश्रमाच्या बाहेर आलेला आहे हे त्यांना बसल्या जागी कळतं. याला तुम्ही दूरदृष्टी नाही म्हणणार तर काय म्हणणार? हे संजयांनी वापरलं नसेल का? चला आजच्या जगात ते प्रूव्ह होतंय का हेही आपण बघू. श्री श्री रविशंकर यांनी प्रज्ञा योगामधून इंट्युजन नावाची प्रोसेस आता सगळ्यांना दाखवलेली आहे, ज्याच्यामध्ये जर तुम्हाला प्रज्ञा योगा तुम्ही व्यवस्थित शिकले, त्याच्यावर तुम्ही नीट काम केलं तर लहान लहान बाळ सुद्धा, तुम्हाला युट्यूबला अशी शेकडो व्हिडिओ भेटतील ज्याच्यामध्ये लहान लहान मुलं सुद्धा डोळ्यांवर पूर्ण काळी पट्टी बांधून आजच्या जमान्यातला लुडो किंवा जुन्या जमान्यातला सरीपाट याच्यातले डाईस फेकल्यानंतर त्याच्यावर कोणता आकडा आलाय, 6 आलाय, 4 आलाय, हे डोळ्यावर पट्टी बांधून ते सांगतात की याच्यात कोणता आकडा आलाय. किंवा एखाद्या हॉलमध्ये जर का भरपूर मंडळी बसलेली असेल आणि त्या मंडळीमध्ये जर का तुम्ही ज्या मुलांना इंट्युजन प्रोसेस ज्यांनी शिकलेली आहे, प्रज्ञायोगा ज्यांनी केलेलं आहे, अशा मुलाच्या डोळ्यावर जर पट्टी बांधली आणि जर त्याला एखाद्या व्यक्तीला उभं करून ओळखायला लावलं की ह्या व्यक्तीचा पेहराव काय आहे, ही व्यक्ती कोण आहे, ही व्यक्तीची उंची किती आहे, ही व्यक्ती स्त्री आहे की पुरुष आहे, या गोष्टी इंट्युजन प्रोसेसने आत्ताच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतील की ते मुलं तंतोतंत व्यवस्थित ओळखतात. मग हीच इंट्युजन प्रोसेस त्यावेळेस संजयांनी वापरली नसेल का? बिलकुल वापरली असणार आहे. रविशंकरांनी पूर्ण देशभरात त्या गोष्टीचा प्रसार केलाय, प्रचार चालू आहे, ज्याच्यात आत्ताच्या मुलांना आपण त्यांच्या व्यवस्थित योगाच्या अभ्यासाने, त्यांच्या इंट्युजन प्रोसेसेसने तुम्ही त्यांच्या आतले असे गुण डेव्हलप करू शकतात ज्याच्याने मुलं अंदाज बांधण्याच्या बाबतीत, इंट्युजनच्या बाबतीत परफेक्ट होतील. पुढचं मेडिटेशन आहे, ध्यान धारणा आहे आणि याच्याबद्दल तर मी काय सांगावं.
सगळं जग आता सध्या सांगत फिरतंय की मेडिटेशन करा, मेडिटेशन करा. का करा ते तुम्हाला माहिती आहे. मेडिटेशनचे तुमच्या शरीरावर होणारे जे परिणाम आहेत ते सर्वांना माहितीच आहेत. पण तुमचे हृदयाची ठोके कंट्रोल करण्यापासून, तुमचे अँगर मॅनेजमेंट पासून, तुमच्या आतला एखादा दुर्गुण काढण्यापासून तर एखादा नवीन गुण तुमच्यामध्ये लॉन्च करण्यापासून सगळ्या गोष्टींवर सध्याचा एकमेव चांगला उपाय म्हणजे मेडिटेशन. जे अशक्य आहे ते शक्य होऊ शकतं. तुम्ही OMG नावाचं चॅनल पाहत असाल, यू हॅव बीन वॉर्न म्हणून जे आहे ते बघत असाल. हे 2 कार्यक्रम मला खूप आवडतात, ज्याच्यामध्ये काहीतरी नवीन करणारे लोक काहीतरी नवीन पद्धतीने एक्स्ट्राऑर्डिनरी करून दाखवतात आणि ही कला त्यांच्यात येते कुठून तर त्याच्यात बरेचसे लोक सांगतात की प्रॅक्टिस आणि मेडिटेशन. पुन्हा या गोष्टी व्यतिरिक्त जे कोणी सक्सेसफुल लोक आज तुम्हाला दिसतील, जे कोणी खिलाडी दिसत आहेत, जे कोणी मोठे बिझनेसमॅन आहेत, जे कोणी मोठे टीचर्स आहेत, जे कोणी धार्मिक गुरु असतील, जे कोणी आध्यात्मिक लोक आहेत, हे सगळे लोक तुम्हाला मेडिटेशन करूनच पुढे आलेले दिसतील. म्हणजे त्या काळी संजय यांनी मेडिटेशन करून स्वतःच्या मनावर, स्वतःच्या सेन्सेसवर कंट्रोल आणला नसेल का? आणला असेल. पुढचं आहे व्हायब्रेशन आणि फ्रिक्वेन्सीज. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे युद्धभूमीवरती जे आवाज झाले, ज्याच्यात तुमचे ढोल असतील, तुताऱ्या असतील, तलवारींचा खणखणाट असेल, गदेचा आवाज असेल, गोळ्यांचं किंकाण असेल, हे सगळे जे काही गोष्टी होत्या, या सगळ्या गोष्टींच्या ज्या फ्रिक्वेन्सीज होत्या त्या फ्रिक्वेन्सीजला स्वतःच्या मेंदूच्या फ्रिक्वेन्सी सोबत मॅच करणं, हे संजय यांनी केलं नसेल का? नक्कीच केलं असेल. आजच्या युगाला अशा गोष्टींमधून काही फ्रिक्वेन्सी दिव्यपणे निघू शकतात का, याचा एक प्रयोग संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीस्थळी करण्यात आलाय, जिथे हे सिद्ध झालेलं आहे की समाधीतून काही फ्रिक्वेन्सीज या बाहेर पडतात, ज्या जनरली नैसर्गिक हिलिंग प्रोसेसमध्ये वापरल्या जातात. मग त्या काळी तशाच लेवलच्या फ्रिक्वेन्सीज स्वतःच्या मेंदूमधून काढून त्या फ्रिक्वेन्सीज कुरुक्षेत्राला किंवा कुरुक्षेत्राच्या फ्रिक्वेन्सी स्वतःच्या मेंदूला मॅच करण्यात आल्या नसतील का? मला तरी वाटतं नक्कीच करण्यात आल्या असतील. पुढचा मुद्दा येतो ऑरा लाईट. बघा, आपले जे भगवंतांचे, देवी देवतांचे जे फोटो तुम्ही पाहतात त्यांच्या मागे एक प्रकाशाचं चक्र दाखवलेलं असतं, येलो कलरमध्ये, व्हाईट कलरमध्ये, जास्त करून व्हाईट कलरमध्ये असतं. तर त्याला ऑरा लाईट म्हणतात. श्रीकृष्णांच्या बाबतीत म्हणणार तर श्रीकृष्णांच्या शरीराच्या बाहेर जो काही उजेड पडतो त्याला ब्रह्मज्योती म्हटलं गेलेलं आहे. आणि हा ऑरा लाईट जो आहे, हा ऑरा जो आहे त्याला सुद्धा एक फ्रिक्वेन्सी आहे. आणि आता असे काही मशीन तुम्हाला Amazonवर मिळतील जे तुमच्या शरीराच्या बाहेर जो ऑरा आहे त्या ऑराशी तुम्हाला व्यवस्थित मॅच करून देतील आणि तुमच्या आतमधल्या आजारांवर ट्रीटमेंट करतील. बघा, याचा अर्थ तुमच्या शरीराच्या बाहेर जो ऑरा असतो तो ऑराची फ्रिक्वेन्सी कुठेतरी मॅच करता येते आणि ती फ्रिक्वेन्सी संजय यांनी मॅच केली नसेल का? शेवटचं सांगतो की हायप्नोसिस, वशीकरण किंवा संमोहन विद्या, ज्याच्यामध्ये तुम्हाला हवं तसं तुमचे मनातले विचार समोरच्याच्या मनात उतरवू शकता किंवा समोरच्याच्या मनातले विचार तुम्ही बाहेर काढू शकता. तुम्ही त्याला जसं सांगणार तसं तो करेल आणि तुम्ही त्याला जसं सांगणार तसं तो ऐकेल. त्याप्रमाणे जरी तो कमजोर असला तरी तो पैलवानासारखा वागू शकतो आणि जरी तो पैलवान असला तरी तो कमजोर सारखा वागू शकतो. एका बोटाने लोक फळ फोडून दाखवू शकतात, जो अतिशय नाजूक मुलगा असेल तो सुद्धा. मग ही ताकद जर हायप्नोसिसची आहे तर त्या हायप्नोसिसद्वारे त्या मनावर किती गहन ताबा मिळवता येऊ शकतो. म्हणजेच संजय यांनी सेल्फ हायप्नोसिस करून स्वतःच्या हायप्नोसिसने स्वतःच्या मनाला इतकं स्ट्रॉंग केलावं की त्यांनी हे सगळं एकत्रित वापरावं. टेलिपॅथी, इंट्युजन, प्रज्ञायोगा, मेडिटेशन, व्हायब्रेशन्स, ऑरा लाईट, हे सगळं एकत्र वापरून त्या हायप्नोसिसने ते मन त्या जागी कॉन्सन्ट्रेट करावं आणि मग त्यांनी हे सगळं तिथून पाहून मग धृतराष्ट्रांना सांगावं. एवढं सगळं करण्यासाठी स्वतःचे जे सेन्सेस आहेत, डोळे, नाक, कान, त्वचा,
हे सगळे सेन्सेसचा वापर जो आहे तो एक्स्ट्रीम लेवलला त्यांनी नेला असावा आणि या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे संजय यांची दूरदृष्टी असावी. अपेक्षा करतो मी जे काही आता तुम्हाला व्हिडिओमध्ये समजवण्याचा प्रयत्न केलाय हे तुम्हाला नक्कीच आवडेल. जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. रामकृष्ण.